नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2025 चे भविष्य भाकीत साप्ताहिक राशी भविष्य, राजकीय सामाजिक घडामोडींचा कालखंड। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। 13 एप्रिल 2025 च्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये मीन लग्न उदित असून सप्तमातून पौर्णिमा होत आहे। लग्नस्थानी रवी बरोबर शनी, राहू, शुक्र, बुध, नेपच्यून अशी ग्रहांची गर्दी आहे। तर सप्तमात चंद्रकेतू, तृतीयात गुरु हर्षल, पंचमात मंगळ व लाभात प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे। ग्रहस्थितीचा विचार करता चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा हवेतील मोठी उष्णता वाढवण्यासाठी पोषक राहील। उष्णता वाढून अवकाळी पाऊस होईल। काही देशात किंवा समुद्रकिनारी वादळे, सुनामी किंवा पूर यांसारख्या घटनांमधून मोठी हानी संभवते। या काळात मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना होण्याची शक्यता राहील। व्ययस्थानातील ग्रहांची गर्दी आंतरराष्ट्रीय परिषद किंवा जागतिक समस्येवर अनेक देश एकत्र येऊन मोठे निर्णय घेण्याची शक्यता राहील। जागतिक तापमान, संसर्गजन्य विकार, परदेश गमनाविषयी मोठे निर्णय या काळात घेतले जातील। विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता राहील। व्हिसा, पासपोर्ट यांच्या नियमात बदल होतील। मोठ्या व्यक्तींचे परदेश दौरे होतील। आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्पर्धा, खेळ यांचे भव्य आयोजन होईल। शुक्र, शनी, राहू, बुध, नेपच्यून या योगामुळे या काळात मोठे कलाकार, लेखक, साहित्यिक, राजकीय व्यक्ती यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात। लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा महिना प्रतिकूल राहील। या काळात मोठे संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता राहील। अवकाश यंत्रणेमध्ये बिघाड संभवतो। अपहरण, चोरी, फसवणूक, भ्रष्टाचार यांच्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे राहील। सायबर क्राईम वाढेल। अनेकांना आर्थिक नुकसान संभवते। शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण संभवते। सोन्या चांदीच्या भावात घसरण होईल। स्त्रीवर्ग कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील। सेलिब्रिटी किंवा मोठ्या स्त्री यांना कायदेशीर कारवाया, बंधन योग, फसवणूक, अपहरण किंवा मृत्यूच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता राहील। सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण, घटस्फोट या काळात गाजतील। मोठ्या व्यक्तींवर विनयभंगाचे किंवा बलात्काराचे आरोप, गैरप्रकार होतील। मोठे सेक्स स्कॅन्डल उघडकीस येतील। मोठे तुरुंग, हॉस्पिटल यांमधील गुन्हे, गैरप्रकार वाढतील। त्यांच्यावर कारवाई होईल। स्त्रियांवरील, लहान मुले, मुली यांच्यावरील अत्याचाराच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता राहील। शाळा, कॉलेज, विद्यापीठ, अभ्यासक्रम, महत्त्वाच्या परीक्षा यांच्यामध्ये गोंधळ, पेपरफुटीच्या घटना गाजतील। मंगळ प्लुटो प्रतियोगामुळे या काळात मोठे भूकंप, वादळे, मोठे रेल्वे वाहन अपघात यातून मोठी हानी संभवते। हवेतील उष्णतेमध्ये या महिन्यात विक्रमी तापमानाची देखील नोंद होईल। या योगामुळे मोठ्या स्फोटक घटना, अतिरेकी कारवाया, हिंसा, जाळपोळ, खून, हाणामारी या घटना भारतासह अनेक देशांमध्ये या महिन्यात अनुभवास येतील। काही देशांमध्ये मोठे युद्ध या काळात भडकण्याची शक्यता वाटते। सीमेवर ताणतणाव, युद्धजन्य स्थिती संभवते। काश्मीर, उत्तर भारतात भूकंप, भूस्खलन, मोठी हिंसा होण्याची शक्यता राहील। तृतीयेतील गुरुमुळे मोठ्या धार्मिक, सामाजिक, कला क्षेत्रातील व्यक्तींचा मृत्यू संभवतो। मात्र या काळात मोठे सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल राहील। विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होईल। राजकीय क्षेत्रात मोठे वाद संभवतात। या काळात मोठा पक्ष फुटण्याची शक्यता असून एखादे राज्य सरकार अल्पमतात येऊ शकते। सत्तांतर किंवा मुख्यमंत्री बदल होऊ शकतो। प्रमुख व्यक्ती, नेत्यांच्या मुख्य पदावरील व्यक्तींचा मृत्यू किंवा निलंबनाच्या घटना संभवतात। मोठ्या व्यक्तींवर हल्ले, घातपात या काळात शक्य राहील। आता जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य 15 ते 21 एप्रिल। मेष,
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत अनुकूल बदल होतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दूरचे प्रवास होतील. सप्ताहाच्या शेवटी मोठे आर्थिक व्यवहार होतील. घर प्रॉपर्टीची कामे होतील. वृषभ, सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांच्या समस्या सुटतील. शेअर मार्केटमध्ये देखील फायदा होईल. तरुणांचे विवाह जमतील. भावंडे नातेवाईकांशी संबंध सुधारतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य या काळात मिळेल. मिथुन, सप्ताहाच्या सुरुवातीला घर वाहन खरेदी होईल. नोकरी व्यवसायात चांगले बदल होतील. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. विद्यार्थ्यांना या सप्ताहात कटकटींचा सामना करावा लागू शकतो. कर्क, सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कागदपत्रे करार होतील. मोठी बातमी मिळेल. भावंडे नातेवाईकांचा सहवास मिळेल. उत्तरार्धात मुलांच्या समस्या सुटतील. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. सिंह, सप्ताहाच्या सुरुवातीला मोठे लाभ होतील. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबात चांगली घटना घडेल. सप्ताहाच्या मध्यावर मोठे खर्च होतील. घर वाहन खरेदी दुरुस्तीसाठी खर्च होतील. कन्या, आरोग्यात चांगली सुधारणा होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. भागीदारीसाठी मोठी संधी चालून येईल. येणी वसूल करताना थोड्या कटकटी मात्र संभवतात. कुटुंबात थोडा कलह निर्माण होईल. तुळ, सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च होईल. नोकरीमध्ये संभ्रमाची स्थिती राहील. वरिष्ठांचे देखील या काळात मतभेद संभवतात. मात्र उत्तरार्धात पैशांची कामे होतील. कुटुंबाचे सहकार्य उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. वृश्चिक, तरुणांना जोडीदार मिळेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. मार्केटमधून देखील फायदा होईल. सप्ताहाच्या मध्यावर दूरचे प्रवास संभवतात. धनु, सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीमध्ये काही बदल संभवतात. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मात्र या आठवड्यात प्रवास जपून करावेत. मोठ्या कर्जाची कामे देखील होतील. मोठी गुंतवणूक कराल. मकर, सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक मंगल कार्य तीर्थयात्रा होतील. कलाकारांना प्रसिद्धी नावलौकिक मिळेल. भावंडे नातेवाईकांशी संबंध सुधारतील. वैवाहिक जीवनात थोड्या कटकटी संभवतात. कुंभ, सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. या आठवड्यात प्रवास जपून करावेत. वारसा हक्क प्रॉपर्टीच्या कामात गोंधळ संभवतो. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होतील. वरिष्ठांकडून देखील मनस्ताप संभवतो. मीन, सप्ताहाच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनात आनंदी घटना घडेल. तरुणांचे विवाह जमतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. मुलांकडून देखील थोडा मनस्ताप संभवतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.